बदलापुरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस येतो आहे. जर तुम्ही सुद्धा ऑनलाईन कुठलाही प्रोडक्ट्स मागवत असाल, खाद्यपदार्थ मागवत असाल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घरी बर्थडे आहे आणि त्याचमुळे केक जो आहे तो ऑर्डर न करता घरी केक बनवायचा असं एका ग्राहकाने ठरवलं होतं. परंतु त्याच्यासाठी लागणाऱ्या जे काही पदार्थ असतील, प्रोडक्ट्स असतील, टुटी फ्रुटी जे त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केली आणि त्या टुटी फ्रुटीमध्ये अक्षरशः जिवंत अळ्या ज्या आहेत ना त्या त्यांना याच्यामध्ये बघायला मिळतात. हे बघा, आपण जर बघितलं तर ह्या व्हाईट व्हाईट जे आहेत ना, तर ह्या जिवंत अळ्या याच्यामध्ये एक दोन नाहीये तर खूप आहेत आणि अतिशय उग्र एकदम खराब वास येतोय. तर हे जे त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आणि त्यांना असं वाटलं की जनतेला हे दिसलं पाहिजे, कारण आपण खूप वेळेला ही बघा ही दाखवा, ही दिसते. जर आपण प्रयत्न करतो, व्हाईट कलरचे आहेत, या पांढऱ्या कलरचे आहेत आणि ते बिलही बघूया आपण. बिलही दाखवूया आता, आजच त्यांनी ऑर्डर केलं. ही बघा, ही जे दिसते दाखवा, अशी दाखवा, दिसते का? तर हे बघा, ह्या आळ्या ज्या आहेत ना, जिवंत आळ्या आपण बघतोय. हा प्रकार घडलाय बदलापूर शहरामध्ये. आज सकाळपासून हा दुसरा प्रकार आहे. पहिला प्रकार आपण बघितला की एका ग्राहकाने लस्सी मागवली होती, ती 5 दिवसांपूर्वी एक्सपायर झालेली होती आणि आता हा दुसरा प्रकार आहे. आपल्यासोबत ज्यांच्यासोबत हे घडलंय ते असणार आहेत. काय घडलं नेमकं, काय? मी केक घरी बनवायचा ठरवलेला. बाहेर ते म्हणजे आता लास्ट टाइम केकचा मॅटर झाला त्याच्यामुळे, आणि घरी बनवायचं आणि त्याच्यात थोडंसं ड्रायफ्रूट टाकायचा विचार केला. तर मी टुटी फुटी मागवली, तर त्याच्यामध्ये खोलून आम्ही बघतो तर हातामध्ये घेतल्यावरती किडे दिसायला लागले. तर आम्हाला ते आता भीती वाटायला लागली की बाहेरून काही मागवायचं की नाही. बरोबर, आपण त्यांचं हे बघणार आहोत. बघा, त्यांनी झेप्टोवरून मागवलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. कुठून मागवलेलं तुम्ही? झेप्टोवरूनच? हो, झेप्टोवरून मागवलेलं, बदलापूर वेस्ट मधूनच येते. मग काय तक्रार वगैरे आता त्यांना काही केली का? म्हणजे आता तक्रार आम्ही फोन लावला तर फोन उचलायला तयार नाही आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाहीच आहे कुठे. ऑनलाईन मध्ये जो नंबर मिळाला ते बोलतात आम्ही तिथे काम करत नाही, असं. काय वाटतं दादा, कुठेतरी गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे? आरोग्याला लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आताच मुलगा झोपल्यानंतर दाखवलं असतं तुम्हाला. आज मुलाचा बर्थडे आहे का आज? हो. त्याच दरम्यान हे असं. हो, आता बाहेरूनही केक नाही आणला, घरी नाही झालं, मग आता काय करणार? आता काय, आता दुसरा केक बनवायचा ट्राय करतो, पण त्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त घरगुती प्रोडक्ट टाकणार आहे. हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. बघा, आपण बघतोय की मागेच आता 1-2 दिवसांपूर्वीच केकचा जो काही प्रकार उघडकीस आला, त्यानंतर सर्वसामान्य सर्वच ग्राहक जे व्यक्ती जे ते विचार करतात की आपण घरी बनवूया. आता घरी बनवायचं म्हटलं तरी हे असं जर कधी होत असेल, खूप आहेत अक्षरशः, आणि खूप वास पण खूप येतोय. तर जे काही ऑनलाईन प्रोडक्ट्स आपण मागवतो ना, आता झेप्टोवरून त्यांनी हे मागवलंय, तर कृपा करून त्यांनी हे जे खाद्यपदार्थ तुम्ही ग्राहकांना देतात ना, ती बघा, दिसेल का ती? तिची दिसेल, ती बघा, तिची चालली आहे ती. तर हे कृपा करून तुम्ही बघा, हे बघा चमच्यावर पण आहे. तर हे एवढ्या याच्यामध्ये किडे आहेत, एवढे आळे आहे ना याच्यामध्ये, म्हणजे नागरिकांच्या जीवाशी सर्रासपणे इथे हा खेळ सुरू आहे. तर आपण नक्कीच तुकाराम मुंढे सर जे आहेत त्यांच्या एफडीए टीमकडे कारवाई करण्यासाठी मागणी करणार आहोत की तुम्ही सर्व जे काही ऑनलाईन स्टोअर आहेत, जसं की सकाळी ब्लिंकेट मध्ये घडलं, आता हे झेप्टोचा प्रकार आहे, तर सर्व ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी येते. काय वाटतं? झाली पाहिजे कारवाई, कारण लहान मुलांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे. आता समजा जर कधी बाय चान्स उजेड नसता, आपण अंधारामध्ये जर समजा ते लक्ष दिलं नसतं तर ते खाण्यामधून त्यांच्या पोटामध्ये गेलं असतं आणि आजार पण वाढले असते. त्यावर झाली पाहिजे कारवाई. यापूर्वी पण कधी तुम्हाला असा प्रकार झाला होता का? काही असं? नाही, मला ते केकचा झाल्यापासून आम्ही जी दक्षता घेतली त्याच्यानंतर हा पहिला प्रकार झाला. पहिलाच प्रकार आहे. हो. मग आता मागवणार का ऑनलाईन? नाही, ऑनलाईन आता कानाला खडा लावलेला आहे, काहीच नाही मागवणार. जे जे असेल ते घरगुती. घरगुतीच आयटम सगळे. तर तुम्ही सुद्धा प्लीज कृपा करून काळजी घ्या. माझा स्वतःचाही धंदा आहे, त्याच्यात पण मी घरगुती प्रकारे स्वच्छता बाळगून देतो. त्यांनी हे ऑर्डर केलं. एक्सपायरी बघूया आपण याच्यावरती. नाही. एक्सपायरी नाहीये बघा, आपण जर बघत असाल तर याच्यावर अजूनही एक्सपायरी नाहीये. मग जर हे एक्सपायरी पूर्वीचे प्रोडक्ट जर असे होत आहेत तर याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा काय बघतोय आपण कसं झालंय ते बघा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.